गॅस पुरवठा न झाल्यानं आठवडाभरापासून जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद। कंपन्यांकडून आता गॅस पुरवठा होत नाही, त्यामुळे गॅस पंप बंद ठेवण्याची वेळ। गॅस संपल्यानं रिक्षा चालकांच्या अडचणींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली। गॅस तुटवड्याचा उद्योगांवरती परिणाम होणार। एलपीजी स्टॉक संपायला आला, त्यामुळे अनेक उद्योग बंद पडण्याची शक्यता। हिंगणा एमआयडीसीमध्ये 1200 फर उद्योग धोक्यात। अहिल्यानगर या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांना गॅस पुरवठा होण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत बैठक। उद्योगांना क्रमानुसार गॅसची उपलब्धता होणार। बैठकीमध्ये मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी। इगतपुरीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। 3 स्टार हॉटेल मानस लाईफस्टाईलवरती मोठा परिणाम। कोळशाच्या भट्टीवरती इंडक्शनवरती जेवण बनवण्याची ओढावली वेळ। जळगावच्या चाळीसगावमधील महाशब्द मेस पुन्हा एकदा सुरू। इंधन टंचाईमुळे गेल्या 8 दिवसांपासून मेसचं कामकाज पूर्णतः बंद होतं। स्थानिक प्रशासनानं आता मेस चालकांना इंधन उपलब्ध करून दिला, त्यामुळे मेस पुन्हा सुरू। बदलापूरमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा काळा बाजार होतोय, त्यामुळे लहान हॉटेल व्यावसायिकांचा आरोप। उन्हात चुलीवरती जेवण बनवल्यानं कामगार आजारी पडतायत। सरकारने सिलेंडरचा काळा बाजार थांबवावा, लहान हॉटेल व्यावसायिकांची ही मागणी। परभणीमध्ये गॅस टंचाईमुळे स्टॉल चालवणाऱ्या व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ। शहरातील अनेक पोहा, वडापाव आणि पावभाजी स्टॉल चालवणाऱ्या व्यावसायिकांवरती दुकानं बंद करण्याची वेळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा। एलपीजी पंपावरती रिक्षाच्या मोठ्या रांगा। 15 दिवसांमध्ये ऑटो एलपीजी गॅसच्या दरामध्ये 35 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये मागील 7 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण पुन्हा सुरू। तर गेल्या उपोषणावेळी 15 दिवसांमध्ये पत्रक काढण्याचं आश्वासन दिलेलं, मात्र अद्याप निर्णय न झाल्यानं जीआर निघेपर्यंत आंदोलन सुरू असेल। दीपक बोराडे यांची प्रतिक्रिया समोर। सिंधुदुर्गमध्ये उद्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी मुंबई गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करतील। शेतकरी नेते राजू शेट्टींच्या नेतृत्वात भव्य आंदोलन। दरम्यान वैभव नाईक यांच्यासह देवगडमधील आंबा बागायतदारांना पोलिसांनी बजावल्या नोटीस। शेतकऱ्यांना काढलेल्या नोटिसा म्हणजे त्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्याचा हा प्रकार। नोटिसा काढून कोणीही मोर्चा थांबवू शकणार नाही, माजी आमदार वैभव नाईक यांचा हा इशारा। जळगावच्या पाचोऱ्यातील पिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी उपोषण। पिंपळगाव ते जरंडी रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी। यावरती लवकरात लवकर प्रशासनानं तोडगा काढावा असं आवाहन। कोल्हापूर शहरातील शाहू मिलच्या जागेवरती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक करण्याबाबत आता चर्चा। खासदार शाहू छत्रपती यांनी शाहू मिलच्या जागेची केली पाहणी। 28 मार्चला शाहू स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक। पंढरपूरच्या 4000 कोटींच्या कॉरिडॉर प्रकल्पाला वेग। पुढील काही महिन्यांमध्येच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होईल। संपूर्ण प्रक्रिया आता सीसीटीव्ही देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने करण्याची नागरिकांची मागणी। रस्ता नाही, त्यामुळे मुलामुलींची लग्न होईना। तब्बल 75 वर्षांपासून आजपर्यंत नंदीवाले वसाहतीला रस्ताच नाही, त्यामुळे स्थानिक नागरिकांचे जीवन अक्षरशः ठप्प। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील कोथळी गावातील गंभीर परिस्थिती। जळगावच्या धरणगावातील साळवा गावामध्ये नागरिकांनी रातोरात परस्पर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, त्यामुळे गोंधळ। विनापरवानगी पुतळा बसवला, त्यानंतर पुतळा काढण्याच्या वेळेस नागरिकांचा ठिय्या। गोंदियाच्या किडनी पॅनमधील दारूबंदी आंदोलन प्रकरणामध्ये 13 आंदोलकांवर गुन्हे दाखल। परवानगी नसताना महामार्ग रोखल्याप्रकरणी गुन्हे दाखल। आमगाव तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढत आंदोलन। भंडारा जिल्हा परिषदेतील दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाचा फेर तपासणी सुरू। जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे 46 जणांची बोर्डासमोर गैरहजेरी। तर जिल्हा शल्य चिकित्सकांना सीईओ पाठवले। गैरहजर दिव्यांगांची सीईओंनी पाठवली यादी। रत्नागिरीच्या लांजा शहराचा सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध। गेल्या वर्षी 27 मार्चला प्रसिद्ध झालेल्या आराखड्याला लांजा ग्रामस्थांनी विरोध केलेला। आराखड्याविरोधात 1,500हून अधिक हरकती। नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेचा थकबाकीदारांवरती कारवाईचा इशारा। मालमत्ता कर न भरल्यास जप्तीची कारवाई होणार। कर न भरणाऱ्या धारकांची न जोडणी खंडित करण्याचा प्रशासनाचा इशारा। 31 मार्चनंतर थकबाकीदारांवरती अतिरिक्त आर्थिक भार लागणार। 12 वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला कामावर ठेवल्याचे दाखवले, मजुरी देखील दिली। चंद्रपूरमधल्या धाबा ग्रामपंचायतीच्या कारभाराचा माहिती अधिकारातून भांडाफोड। मृत व्यक्तीच्या नावे काढलेल्या 7200 रुपयांचं देयक कुटुंबियांना मिळालेलं नाही। अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेमध्ये चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा समावेश। सध्या स्थानकावरील काम प्रगतीपथावर। येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये स्थानकाचं लोकार्पण होण्याची देखील दाट शक्यता। 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कोकण बोर्डामध्ये एकही कॉपीचा प्रकार घडलेला नाही। तर यावर्षी सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून 27,000हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये आधार बेस हजेरी सक्तीचे। शिक्षक आणि कर्मचारी गैरहजर, त्यामुळे थेट वेतन कपात। मात्र सातपुड्यातील दुर्गम भागामध्ये नेटवर्क अडचणींमुळे अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह। बिडच्या खालापुरी गावामध्ये गेल्या 3 दिवसांपासून डोळ्याला काळी पट्टी बांधून गावकऱ्यांचं आमरण उपोषण। बंदूक, धारदार शस्त्र बाळगणाऱ्या गावगुंडांवर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात। ईदनिमित्त हाजी मलंग दर्ग्यामध्ये भाविकांची विक्रमी गर्दी। कल्याणच्या मलंगगडावरती फ्युनिक्युअर ट्रेनसाठी मोठी गर्दी। फ्युनिक्युअर ट्रेन स्टेशन आणि वेटिंग एरियामध्ये उभे राहायला देखील जागा नाही। तर दर्गाकडे जाणाऱ्या ट्रॉली सेवांवरती याचा मोठा ताण। अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित। उष्माघातग्रस्त रुग्णांवरती तात्काळ उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार।
भंडारा या ठिकाणच्या तुमसर इथे जनता दरबाराचं आयोजन, नागरिकांच्या समस्या ऐकून पालकमंत्री पंकज भोयर यांनी कान उघडणी करत अधिकाऱ्यांना निर्देशही दिले। डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचा जनता दरबार, पाणी, रस्ते, आरोग्य, वाहतूक समस्यांसाठी जनता दरबारामध्ये नागरिकांची गर्दी, प्रभागातील समस्या घेऊन शिवसेनेसह भाजप आणि मनसेने देखील नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहिले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमधील भांडेवाडी पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं उद्घाटन, भांडेवाडी, वाठोडा आणि आसपासच्या परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासही मदत होणार। भंडाऱ्यातल्या 109 वाळूघाट पुन्हा सुरू होणार, राष्ट्रीय हरित लवादाच्या मुख्यपीठाकडून याचिका निकाली। या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू उत्खनन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला। शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या 132व्या रामनवमी उत्सवाला सुरुवात, 26 मार्च रोजी स्वाहाकार यज्ञाची पूर्णाहुती देणार। दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं। साताऱ्याच्या बनपुरीमधल्या श्री क्षेत्र नाईकबा यात्रेला सुरुवात, यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकमधील भाविक बैलगाडीमधून यात्रेसाठी दाखल। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील अकोला देव गावामध्ये शंकरपेटाचं आयोजन, भाजप नेते रावसाहेब दानवेंनी घेतला शंकरपेटातील बैलजोडी पळवण्याचा आनंद। नागपूर या ठिकाणच्या बडकर चौकामध्ये हिंदू जनजागरण समितीकडून रामरक्षा पठणचं आयोजन, रामरक्षा पठणामध्ये महिलांचा होता सहभाग। नागपूर या ठिकाणच्या महापौर नीता ठाकरे यांचीही उपस्थिती। जळगाव या ठिकाणच्या कुऱ्हाकाकुडा गावामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत नगर उत्सव सुरू, तर भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण, उत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी। पनवेलमधल्या कामोठे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आणि अग्निशमन दलासाठी राखीव असलेल्या पुलावरील अतिक्रमण विरोधात कारवाई, अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या, स्टॉल्सवरती प्रभाग समिती क अंतर्गत कारवाई करण्यात आली। लातूर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 49 जुने वाद सामंजस्यानं मिटवले। शेती आणि शेत रस्त्यांचे अनेक जुने वाद मिटवण्यासाठी लातूर पोलिसांची मोहीम सुरू। वाशिमच्या वानुसामध्ये पाणी टंचाईचे गंभीर संकट, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला झालेला विलंब, मुदत उलटली तरी देखील काम अद्याप अपूर्ण, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी। सिंधुदुर्ग या ठिकाणी सासोली या गावामध्ये ओंकार हत्तीचं दर्शन, हत्तीच्या हालचालींवरती वन विभागाचं लक्ष, काजू हंगामामध्ये हत्तीचं दर्शन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातल्या पारडा दराडे गावामध्ये गारपिटीचा तडाखा, अवघ्या 20 दिवसांमध्ये कलिंगडाचं उत्पादन हाती येणार, तोच फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालं। नांदेड जिल्ह्यातल्या 280 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका, 448 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, टरबूज, खरबूज, गहू, ज्वारी यासह फळबागांचंही नुकसान। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये युरिया खताची तीव्र टंचाई, खेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा, गॅस टंचाईमुळे खत उत्पादनावरती मोठा परिणाम। वादळी वाऱ्यामुळे निफाड तालुक्यातील खडक, माळेगाव या ठिकाणी 1 एकर द्राक्षबाग जमीनदोस्त, शेतकऱ्याचे 3 ते 4 लाखांचे नुकसान, शासनानं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। कराड तालुक्यामध्ये आता वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, काढण्यास आलेले ज्वारीचे पीक शेतात भुईसपाट। हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद काढणीला सुरुवात, अतिवृष्टीमुळे हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली, 3,500 ते 4,000पर्यंत हळदीचे भाव पडले, त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात। जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या वराडमध्ये वादळी वाऱ्यामुळे 4 एकरवरील ज्वारी जमीनदोस्त, जवळपास 100 क्विंटल ज्वारीचं उत्पन्न अपेक्षित, असं असताना ज्वारी पूर्णतः आडवी पडली, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। धुळ्याच्या वरखेडी गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या चिकू पिकाचं नुकसान, वादळामुळे सुमारे 600 ते 700 किलो चिकू शेतात पडल्याची घटना, 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालं, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 7 दिवस बंद राहणार, 26 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत कांदा लिलाव ठप्प असेल, सार्वजनिक सुट्ट्या आणि मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवरती बाजार समिती असेल बंद। जळगावच्या भडगावमध्ये खराब हवामानाचा शेवगा पिकाला फटका बसला, शेवगा पिकाचे दर कोसळले, शेतकरी अडचणीत, उत्पादनात 60% घट। धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 6,785 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 4 तालुक्यातील 156 गावांना अवकाळीचा फटका, शासनानं पंचनामे करावे, नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालं, तर एकूण तब्बल 22 गावांमधील 787 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, सर्वाधिक कांद्यापाठोपाठ गहू आणि द्राक्ष पिकालाही याचा फटका बसला। बुलढाण्यामध्ये येवतीमधील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला अवकाळी पावसाचा फटका, नुकसानीचा पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी, तहसीलदार शेजारी येऊन गेले मात्र शेतात आले नाही अशी देखील शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला, तर तुतीचा पाला भिजला, त्यामुळे 75% नुकसान झालं, तातडीने पंचनामे करावे आणि मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। गडचिरोलीमध्ये मका पिकाचं रानटी हत्तीच्या हल्ल्यांमुळे आता नुकसान झालंय, गेल्या अनेक दिवसांपासून रानटी हत्तींचा वावर, रानटी हत्तींना एक जागा निश्चित करून देण्याची शेतकऱ्यांची। बीडच्या अंबाजोगाईमध्ये खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर, कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकमेल करत 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप, महिलेवरती अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।
बीडच्या नेकनूर पोलिसांकडून मांजरसुंबा चौकामध्ये वाहनधारकांकडून वसुली, पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल। महामार्गावरती वाहनधारकांकडून दंड न आकारता पैसे घेऊन लूट केली जात असल्याचे। जालना शहरासह ग्रामीण भागात चोरी आणि घरफोडीच्या घटना, घरफोडी करणाऱ्याला सिन्नरमधून अटक, आरोपीकडून 27,000पेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त। यापूर्वी देखील विविध ठिकाणी चोऱ्या केल्याची आरोपीची कबुली। खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक परिसरात वानरांचा शिरकाव, आंबेठाण या ठिकाणी एका बंगल्याच्या टेरेसवरती वानरांचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।